श्रीराम. प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. एका माणसाला विडी ओढण्याचं फार व्यसन होतं. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितलं, मला तुम्ही औषध दिलं तरी मी विडी सोडणार नाही. त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरत जा म्हणून सांगितलं. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचं विष त्याला बाधत नसे. तसं आपण प्रपंच करताना वागलं पाहिजे. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे, म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतंच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयी मिळणं शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्य कर्म म्हणून करत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेनं तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरं सांगितलं तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे ही खुणगाट पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही. तसंच प्रपंचात समाधान हा नफा आहे. तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा? तुझ्या असमाधानाचं कारण नक्की सांग असं जर आपण एखाद्याला विचारलं तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही, पण ही गोष्ट कुणालाच पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपलं समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असं वाटणं कधी शक्य आहे का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. प्रपंचात समाधान आनंद वगैरे मिळत नाही हे सगळ्यांना कळतं, पण शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसं वागायला पाहिजे ना तसं वागत नाही. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचं प्रेम आणि समाधान आम्हाला कसं मिळवता येईल याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचं प्रेमही कमी होईल आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. श्रीराम.